त्या गावाला सुशिक्षित आणि उच्च शिक्षित नेतृत्व लाभले तर त्या गावात समता, विकास आणि सामाजिक सलोखा कसा प्रस्थापित होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राहता शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर. गावाला केवळ प्रशासनिक दृष्टिकोनातून न पाहता हे गावच आपले घर आहे या भावनेतून डॉक्टर गाडेकर यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीत सर्वसमावेशकता आणि समानतेचा स्पष्ट प्रत्यय येतो. नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांच्या शिकवणीनंतर चालत डॉक्टर आंबेडकरांनी समाजाला समतेचा मार्ग दाखवला. त्रिशरण आणि पंचशील या तत्वांना बौद्ध धर्मात विशेष महत्व आहे, ज्यातून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला जातो. याच पार्श्वभूमीवर राहता शहरात भीम जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी केवळ उपस्थिती लावली नाही तर बौद्ध मानवंदनेचे संपूर्ण पाठांतर करून सक्रिय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ओबीसी समाजाचे नेते म्हणून निवडून आलेल्या डॉक्टर गाडेकर यांनी पदावर आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा जातीभेद न ठेवता सर्व समाज घटकांना समान वागणूक दिली आहे. याचेच प्रत्यय म्हणून जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाले, जेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रतेने बुद्ध वंदना सादर केली. मिरवणुकीदरम्यान ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषांमध्ये ते पूर्ण वेळ उत्साहाने सहभागी झाले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले. बौद्ध वंदना ही केवळ धार्मिक विधी नसून ती समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी एक प्रभावी परंपरा आहे. समाजात शांतता आणि एकोपा वाढवण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. एक सुशिक्षित प्रतिनिधी जेव्हा जनता निवडते तेव्हा जाती पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव हे तत्व कशा प्रकारे अवलंबिले जाते याचे ज्वलंत उदाहरण हे डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या माध्यमातून दिसून येते. डॉक्टर गाडेकर यांनी यावेळी सांगितले की समाजात एकता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांच्या परंपरेचा आदर करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे राहता शहरात सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश अधिक बळकट झाला असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे समाजात परस्पर समज, आदर आणि एकात्मता वाढवण्यास निश्चित मदत होणार आहे. न्यूज 70 साठी अजय जाधव, राहता.